गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये नवीन पार्ट ॲक्च्युली सुरू करते. आत्तापर्यंत हा जो टॉपिक झाला त्याच्यामध्ये फक्त सर्क्युलर मोशन याचा विचार केला. ॲक्च्युली आपल्याला मोशनचे 3 प्रकार माहिती आहेत. त्यात एक ट्रान्सलेशनल मोशन, दुसरा रोटेशनल मोशन आणि तिसरा ऑसिलेटरी मोशन आपल्याला माहिती आहे. तर त्यातला पहिला जो भाग आहे ट्रान्सलेशनल मोशन, त्या ट्रान्सलेशनल मोशनचा एक प्रकार ट्रान्सलेशनल मोशन अलॉंग द कर्व्ड पाथ, त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. आता ही सर्क्युलर मोशन आपण वेगळ्या प्रकारे वेगळ्या कंडिशन्समध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आता या टॉपिकमध्ये पुढचा जो भाग आहे तो आहे रोटेशनल मोशन. आता हा सुरू करताना आपण थोडंसं काही टर्म्स रिवाइज करतोय. या ट्रान्सलेशनल मोशनमध्ये म्हणा किंवा लिनियर मोशनमध्ये आपण म्हणू. लिनियर मोशनमध्ये कोणकोणत्या टर्म्स आपण पाहिलेले आहेत पहा. डिस्प्लेसमेंट, त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, त्याच्यानंतर असेल लिनियर मोमेंटम, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, लिनियर मोमेंटम, फोर्स. आणि त्याबरोबर आपल्याला माहित असणारी एक टर्म आहे मास. या सगळ्या टर्म्स आहेत लिनियर मोशन मधल्या, ट्रान्सलेशनल मोशन मधल्या. तर आता त्याला सिमिलर टर्म्स रोटेशनल मोशन मध्ये कोणत्या? तर याला सिमिलर टर्म्स आहेत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर मोमेंटम. आतापर्यंत आपल्या असं लक्षात आलं असेल लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. आता इथं टर्म लिनियर शब्द वापरलेलाच नाहीये. फोर्स, तर याला इकडं टॉर्क सिमिलर क्वांटिटी आहे, किंवा दुसरा शब्द आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ फोर्स असंही म्हणतात, टॉर्क किंवा मोमेंट ऑफ फोर्स. तसं मग या फिजिकल क्वांटिटी मासला इकडे सिमिलर टर्म कोणती? तर या टॉपिकमध्ये आपण जी टर्म इथं सांगतोय ही टर्म या रोटेशनल मोशनशी निगडित आहे. याला मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. इन शॉर्ट त्याला MI असं म्हणणार आहोत. मग आपल्याला या टॉपिकमध्ये ट्रान्सलेशन मोशनमध्ये जसं मास असेल तसं रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय नेमका रोल असेल, याचा काय असेल फिजिकल क्वांटिटी, हे सांगण्यासाठी आपल्याला या मोशनमध्ये मासचा काय रोल असतो. तर आपण 11वी मध्ये कुठेतरी एक टर्म शिकलेला आहात, इनर्शिया. फोर्स इनर्शिया फोर्सच्या रिलेटेड टर्म असेल. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनला लॉ ऑफ इनर्शिया म्हणतात असंही माहीत आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन माहिती आहे, ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतोय. एव्हरी इनॅनिमेट बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय द अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. आता याच्यात इनर्शिया काय आहे, तर पहिला जो पार्ट आहे तो इनर्शिया आहे. एव्हरी इनॅनिमेट बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. याचा अर्थ कुठलीही बॉडी आहे ती अवस्था मेंटेन करण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये आहे ती अवस्था मेंटेन करण्याची टेंडन्सी असते. म्हणून आपण 11वीला ऍक्च्युअली याची टर्म ही सांगताना सांगितलेली आहे किंवा डिफाईन पण केलेली आहे. द टेंडन्सी ऑफ बॉडी, टेंडन्सी ऑफ बॉडी टू मेंटेन, टेंडन्सी ऑफ बॉडी टू मेंटेन the state of rest or state of uniform motion along the straight line असं आहे. युनिफॉर्म मोशन किंवा युनिफॉर्म मोशन along the straight line, त्याला मी युनिफॉर्म ट्रान्सलेशनल मोशन म्हणतात. युनिफॉर्म ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय, त्याची व्याख्या अजून थोडीशी बदलून पण सांगता येते. टेंडन्सी ऑफ बॉडी टू मेंटेन म्हणजे कायम ठेवणे.
याचा प्रत्येक बॉडीमध्ये एक टेंडन्सी असते, प्रवृत्ती असते. काय असते तर आपली आहे ती अवस्था कुठली, स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. ही स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, स्टेट ऑफ रेस्ट आहे अशी मेंटेन करण्याची याच्यामध्ये असणारी टेंडन्सी म्हणजे इनर्शिया. आणि इनर्शिया म्हणजे नेमकं काय तर मास, कारण जेवढं मास जास्त तेवढी ही टेंडन्सी जास्त असेल. आपण त्याचं एक उदाहरण पण सांगितलं, मोठा वुडन ब्लॉक असेल आणि मोठा मेटल ब्लॉक असेल तर सहजासहजी जागा कोण सोडतो, तो वुडन ब्लॉक सोडतो, कारण त्याचं मास कमी आहे. पण ज्याचं मास जास्त असतं त्याची ही आहे ती अवस्था मेंटेन करण्याची टेंडन्सी म्हणजे मेटल ब्लॉकची टेंडन्सी जास्त, कारण मेटल ब्लॉकचं मास जास्त, मेटल ब्लॉकचा इनर्शिया जास्त. मग हा इनर्शिया आपण या पाठीमागच्या वर्गामध्ये 11व्या वर्गामध्ये इनर्शिया टर्म शिकलोय. आता त्यालाच पॅरलल टर्म आपण इथे सांगणार आहात, मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्या पद्धतीने लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इकडे आपण एक्स म्हटलं असेल किंवा एस म्हटलं असेल, इकडे थीटा म्हणतो आपण. त्याच्यानंतर इकडे असेल व्ही तर इकडे असेल ओमेगा, इकडे असेल ए तर इकडे असेल अल्फा, इकडे असेल लिनियर ॲक्सेलरेशन, त्याच्यानंतर लिनियर मोमेंटम असेल तर अँग्युलर मोमेंटम, इकडे फोर्स असेल तर इकडं टॉर्क असेल, आणि इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, इकडे मास असेल तर इकडं मोमेंट ऑफ इनर्शिया. याला सिम्बॉल एम आहे तर याला सिम्बॉल कॅपिटल आय असा असेल. तर ह्या फिजिकल टर्म्स आपण या ठिकाणी सांगतोय, म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, फोर्स, मास. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्या असं पण लक्षात असेल पहा किंवा माहीत असेल, फोर्स ही टर्म विचारात घेतली तर फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन. लिनियर मोमेंटम ही जर टर्म विचारात घेतली तर पी बरोबर एम व्ही, मास इंटू व्हेलॉसिटी. आणि त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जीचा विचार केला तर 1/2 mv² अशी टर्म माहिती आहे आपल्याला. या प्रत्येकामध्ये मास आहे, प्रत्येकामध्ये मास आहे, म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये इनर्शिया इन्व्हॉल्व्ह झाला. आता हे झालं सगळं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये. याला सिमिलर टर्म इकडे आहे टॉर्क. आणि मग टॉर्क, याला मासला सिमिलर जर टॉर्क असेल तर ॲक्सेलरेशनला सिमिलर अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे म्हणजे अल्फा असेल. मासला सिमिलर काय घेतलंय आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा अर्थ आपण हे रिलेशन टो बरोबर आय अल्फा, हे रिलेशन जसे एफ इक्वल टू एम आहे तसं इथं टो इक्वल टू आय अल्फा म्हणणार आहात. लिनियर मोमेंटमच्या ऐवजी इकडे घेणार अँग्युलर मोमेंटम, लिनियर व्हेलॉसिटीच्या ऐवजी अँग्युलर व्हेलॉसिटी, तर मासच्या ऐवजी परत एकदा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल मोशनची आहे, तशी कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशनचा विचार केला तर 1/2 इथं मासच्या ऐवजी घेणार आहे आय आणि लिनियर व्हेलॉसिटीच्या ऐवजी घेणार आहोत ω² म्हणजे v² ऐवजी ω². आपण ही टर्म्स पाहिलेली आहेत, ही इक्वेशन्स पाहिलेली आहेत. तर या टॉपिकमध्ये आपण या इक्वेशन्सचा वापर करणार आहोत आणि त्यामध्ये हा मोमेंट ऑफ इनर्शिया नेमका काय असेल, काय त्याची डेफिनेशन असेल, काय त्याला युनिट असेल, काय डायमेन्शन्स असतील याची चर्चा करणार आहोत. आणि अजून एक क्वांटिटी आपल्या या टॉपिकमध्ये सांगायची आहे. या टॉपिकमध्ये ॲक्च्युली 2 टर्म्स असणार आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया, याच्याशी निगडीत अजून टर्म आहे ती रेडियस ऑफ गायरेशन, ही एक टर्म त्याच्याशी रिलेटेड. आणि दुसरी टर्म असेल अँग्युलर मोमेंटम. अशा 2 टॉप टर्म्स या रोटेशनल मोशनमध्ये आहेत. या रोटेशनल डायनामिक्समध्ये जो पुढचा भाग आपण शिकतोय याच्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम पार्ट जो आहे तो आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा, थोडासा भाग आहे तो अँग्युलर मोमेंटमचा आहे. तर आपलं थोडंसं आपण क्वांटिटी कम्पेअर केलं, याच्यापेक्षा काही केलेलं नाहीये. लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन, आणि ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन या दोघांमध्ये थोडंसं कम्पॅरिझन केलं. आणि मग आता आपल्या लक्षात असेल किंवा आला असेल थोडंफार, तर मासला सिमिलर क्वांटिटी या ठिकाणी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मास म्हणजे जसा इनर्शिया असतो तसा हा पण इनर्शिया आहे. हा ट्रान्सलेशनल मोशनचा आहे तर हा रोटेशनल मोशन मधला इनर्शिया आहे. याची जशी डेफिनेशन तशी याची डेफिनेशन सांगणार आहोत. इथं फक्त शब्द बदलणार आहे, ट्रान्सलेशनच्या ऐवजी रोटेशनल. याचा अर्थ टेंडन्सी ऑफ बॉडी टू मेंटेन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म रोटेशनल मोशन, याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार आहोत. ठीक आहे, तर आपण आता टॉपिककडे जातोय. या टॉपिकमध्ये सुरुवात जी करायची आहे ती आपली सुरुवात अशी असणार आहे, एक छोटस एक्सप्रेशन आपण सुरुवात करतोय. ती आता एक्सप्रेशन काय आहे तर पहा, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. हे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, का एखादी बॉडी रोटेट होत असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची आहे याची आपण या ठिकाणी
चर्चा करतोय. आता या चर्चेमध्ये आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन सांगत असताना आपण एक रिजिड बॉडी घेतोय. ही कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ रिजिड बॉडी असं म्हणू आपण, रिजिड बॉडी. आता हे रिजिड बॉडी काय, तर आपण आकड्यामध्ये अजून थोडंसं सांगितलं आहे. रिजिड बॉडी 3 प्रकारची आपण कन्सिडर करू शकतो या बेसिसमध्ये, रिजिड बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि इलास्टिक बॉडी. तर आता ही रिजिड बॉडी आपण या ठिकाणी आपण इलास्टिक बॉडी काय असेल, प्लास्टिक बॉडी काय असेल, त्याच्यातला काय फरक असेल हे आकड्यामध्ये शिकलेलाच आहात. पण आता आपल्याला थोडंसं रिजिड बॉडी ही त्यावेळी सांगितलेली आहे. ज्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला असता त्याचा शेप आणि साईज बदलत नाहीये. याचा ज्या बॉडीचे पार्टिकल स्वतःहून फोर्स अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स, ज्या बॉडीचे पार्टिकल जागा सोडत नाहीत आहे त्या पोझिशन मेंटेन करतात त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणतो. मग आता या रिजिड बॉडीची कायनेटिक एनर्जी घ्यायची आहे. सो हिअर वी हॅव टू कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ इरेग्युलर शेप. कुठली ती इरेग्युलर शेपची बॉडी घेतोय. अर्थात ही बॉडी जी आहे ही 2 डायमेन्शनल बॉडी सुरुवातीला घेतो आपण. 2 डायमेन्शनल आहे म्हणजे थिक बॉडी आहे. एक प्लेन जसं सर्कल असेल तसं फक्त इरेग्युलर शेपची बॉडी आहे आणि याला थोडीशी थिकनेस आहे. हा भाग आहे थिकनेस दाखवताना सगळी दाखवणार नाही, आपण इकडून पाहतोय असं दाखवतो. फक्त या साईडची थिकनेस तुम्हाला दिसेल याचं आपण लक्षात घ्यायचं आहे. तिकडे या बाजूची थिकनेस दिसत नाहीये. तर वी हॅव टू कन्सिडर ए रिजिड बॉडी. आता रोटेशन म्हटले की ऍक्सिस ऑफ रोटेशन आला. म्हणून दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बॉडी. ह्या बॉडीचं जे प्लेन असेल या प्लेनला ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल तर हा ऍक्सिस आहे. सो दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. आता रिजिड बॉडी आहे. दिस रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स. बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग असे n पार्टिकल्स आहेत. लेट m1 m2 m3 डॅश 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 mn. n पार्टिकल्स जे आहेत त्यांची मासेस घेतोय आपण. लेट m1 m2 m3 अप टू mn आर द मासेस ऑफ दिस n पार्टिकल्स. या n पार्टिकलची मासेस काय असणार आहेत, तर m1 m2 m3 अप टू mn. मग आता यातला एक मास आपण इथे दाखवतोय, मास m1. त्याच्यानंतर दुसरं मास आपण तात्पुरतं दाखवू. वेगवेगळ्या कुठेही असतील ही बॉडीमध्ये आहेत फक्त m1 m2 m3 वगैरे. अँड दीज मासेस आर सिच्युएटेड ॲट द डिस्टन्सेस r1 r2 r3 डॅश 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 अप टू rn रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द ऍक्सिस. म्हणजे अनुक्रमे ऍक्सिस पासून ही मासेस, पहिलं मास r1 डिस्टन्स वरती आहे, दुसरं r2 वरती आहे, तिसरं r3 डिस्टन्स वरती असेल, चौथं r4 r5 असे nth मास rn डिस्टन्स वर अशी नंबर ऑफ मासेस असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय दाखवलेली आहे. नाव आता एक लक्षात घ्या, बॉडी रोटेट होणार आहे. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते तशी आता ही बॉडी या ऍक्सिस भोवती फिरेल. पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते तशी ही बॉडी या ऍक्सिस भोवती फिरेल. आता आपल्याला माहिती आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असेल तर आपण पृथ्वीवरचे घटक पृथ्वी बरोबर फिरत असतो. पृथ्वीची मोशन रोटेशनल पण आपली मोशन कशी असते, सर्क्युलर. तसं आता हा ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन मध्ये असला तर या ऑब्जेक्टचा हा पार्टिकल जो आहे तो मात्र सर्कलवरती फिरणार आहे. असा या सर्कलची रेडियस काय असेल, r1. हा दुसरा ऑब्जेक्ट जो आहे, दुसरा पार्टिकल आहे, त्याच्या सर्कलची रेडियस असेल r2, तिसऱ्याची असेल r3. हे सगळे ऑब्जेक्ट्स वेगवेगळ्या सर्कलवरती, हे सगळे पार्टिकल वेगवेगळ्या सर्कलवरती फिरणार आहेत. आणि मग प्रत्येक पार्टिकल इथं सर्कलवरती फिरेल. बॉडीची मोशन रोटेशनल आहे, बॉडीच्या प्रत्येक पार्टिकलची मोशन ट्रान्सलेशनल आहे, सर्क्युलर आहे. लक्षात घ्यायचं आहे बॉडीची मोशन रोटेशनल पण बॉडी ज्या पार्टिकल पासून बनलेली आहे त्या प्रत्येक पार्टिकलची मोशन सर्क्युलर म्हणजे ट्रान्सलेशनल. याच्यावरून आपण असं म्हणू शकता या सगळ्या ट्रान्सलेशनल मोशनचं कॉम्बिनेशन म्हणजे रोटेशनल मोशन आहे. तर याच्यात आता पहिला पार्टिकल सर्कलवरती फिरेल त्या सर्कलची रेडियस आपण घेतली, दुसरा पार्टिकल सर्कलवरती फिरत त्याची रेडियस घेतली, तिसरा पार्टिकल सर्कल रेडियस, अशी अनेक पार्टिकल या प्रत्येक पार्टिकलच्या सर्कलच्या वेगवेगळ्या रेडिया असतील. तर आता let us consider this body is rotating about the given axis with constant angular velocity say ओमेगा. फिरताना जसा फॅन स्वतःभोवती फिरताना कॉन्स्टंट स्पीडने फिरतो, रेग्युलेट केल्यानंतर ठराविक स्पीडला आपण ठेवला तर त्याचा अँग्युलर स्पीड जसं कॉन्स्टंट आहे, ह्या बॉडीचा अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे. मग आता अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे पिरियड कॉन्स्टंट झाला.
आणि मग याला पिरियड्स कॉन्स्टंट करायचा तर एक रोटेशन कम्प्लीट करायला टी वेळ लागतो. पण या बॉडीवर हे पार्टिकल पण फिरणार, हे पार्टिकल फिरणार म्हणजे प्रत्येकाला तेवढाच वेळ लागणार आहे. याचा अर्थ बॉडीचा पिरियड ऑफ रोटेशन आणि प्रत्येक पार्टिकलचा पिरियड ऑफ रिव्होल्युशन सेम असतो. बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असते. याचा अर्थ पहिल्या पार्टिकलसाठी अँग्युलर व्हेलॉसिटी, दुसऱ्यासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी, तिसऱ्यासाठी प्रत्येकासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र सेम राहते. सो नाव वी हॅव टू एक्सप्लेन लाईक दिस. परत एकदा मी सांगतोय, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O which is perpendicular plane of figure. This body is rotating in say anti-clockwise direction with constant angular velocity omega. This body consists of n particles of masses m1, m2, m3 up to mn. These particles are situated at the distances r1, r2, r3 up to rn respectively from the axis. All the particles are revolving with the same angular speed omega as that of the body. बॉडीचा अँग्युलर स्पीड आणि प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर स्पीड सेम असेल. आता आपण यातला पहिला पार्टिकलचा विचार करतोय. पार्टिकलचं मास m1, सर्कलची रेडियस r1, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. मग आता सर्क्युलर मोशन आहे म्हटलं की या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी असेल. मग त्या पहिल्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय असेल? सो फॉर द फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1 लिनियर व्हेलॉसिटी इज v1 अँड वी नो इन सर्क्युलर मोशन v बरोबर काय असतो? r ओमेगा. म्हणून इथे v1 इज इक्वल टू r1 ओमेगा असं लिहिणार, कारण पहिल्या पार्टिकलसाठी सर्कलची रेडियस r1 आहे, त्याचं अँग्युलर स्पीड मात्र ओमेगा आहे की जी सगळ्यांसाठी सेम असेल. मग ही अँग्युलर व्हेलॉसिटी झाली, सॉरी लिनियर व्हेलॉसिटी झाली पहिल्या पार्टिकलची. आता जर पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी माहिती आहे, मास आहे, ही मोशन ट्रान्सलेशनल आहे, याचा अर्थ कायनेटिक एनर्जी ऑफ दिस फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कशी लिहिणार आहे आपण? E1 बरोबर 1/2 m1 v1 स्क्वेअर. पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी येईल 1/2 E बरोबर 1/2 mv स्क्वेअर असतं. E1 इज इक्वल 1/2 m1 v1 स्क्वेअर. पहिल्या पार्टिकलची एनर्जी, पहिल्या पार्टिकल मास, पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी बरोबर. E1 बरोबर 1/2 m1 v1 ची व्हॅल्यू किती आहे? तर r1 ओमेगा आहे. सो m1 इज इक्वल टू E1 इक्वल टू 1/2 m1 इंटू ब्रॅकेट r1 ओमेगा स्क्वेअर. आता स्क्वेअर सोडवून घेतो आपण. E1 बरोबर 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ ज्या पार्टिकलचं मास m1 आहे, ज्याच्या सर्कलची रेडियस r1 आहे, ज्याचा अँग्युलर स्पीड ओमेगा आहे, त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल? E1 इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. एक्झॅक्टली इन द सिमिलर वे सेकंड पार्टिकल घेतला आपण. सेकंड पार्टिकल घेतलं की ज्याचं मास असणार आहे em2. सो कन्सिडर अनदर पार्टिकल ऑफ मास m2 विच इज रिव्हॉल्विंग अलॉंग द सर्कल ऑफ रेडियस r2. किती सर्कलच्या रेडियस वरती फिरणार आहे तो? किती रेडियस सर्कल वरती? r2. याचा सर्कलची रेडियस r2 आहे. मग त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी मास म्हटल्याप्रमाणे मास m2 आहे, सर्कलची रेडियस r2 आहे, त्याची व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे, तर याची लिनियर व्हेलॉसिटी असेल r2 ओमेगा. याचा अर्थ पहिल्या पार्टिकलची r1 ओमेगा, दुसऱ्याची r2 ओमेगा. ओमेगा सगळ्यांसाठी सारखा आहे. मग याची कायनेटिक एनर्जी कशी लिहिणार आहे? तर 1/2 मास m2 आहे, व्हेलॉसिटी v2 आहे, 1/2 m2 v2 स्क्वेअर. इन द सिमिलर वे 1/2 m2 इंटू v2 ची किंमत r2 ओमेगा आहे, त्याचा स्क्वेअर. सो E2 इज इक्वल टू 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. So this is the expression for kinetic energy of second particle. आता आपल्या लक्षात असं आलं का बघा, पहिल्या पार्टिकल्स मास m1, रेडियस r1, अँग्युलर स्पीड ओमेगा, तर त्याची कायनेटिक एनर्जी 1/2 m1 r1 square omega square. It means that the particle of mass m1 revolving along the radius of along the circle of radius r1 with constant speed, angular speed omega, has the kinetic energy 1/2 m1 r1 square omega square. In the similar way, the particle of mass m2 revolving along the circle of radius r2 with angular speed omega has the kinetic energy 1/2 m2 r2 square omega square. याचप्रमाणे तिसऱ्याचं जर लिहायचं असेल तर तिसऱ्यासाठी आपण डायरेक्ट लिहू शकता 1/2 मास m3 आहे, रेडियस r3 आहे आणि स्पीड ओमेगा आहे. सो 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि याप्रमाणे आपण nth पार्टिकलसाठी, लास्ट पार्टिकलसाठी सुद्धा एक्सप्रेशन लिहू शकता. इन द सिमिलर वे En इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. याप्रमाणे
एक्सप्रेशन लिहिलं जाईल. सो E1, E2, E3 अप टू En, E1, E2, E3 अप टू En हे प्रत्येक पार्टिकलच्या एनर्जी असणार. कसली एनर्जी आहेत? ट्रान्सलेशन एनर्जी आहेत. मग आता या ठिकाणी पहिल्या पार्टिकलची एनर्जी E1, दुसऱ्याची एनर्जी E2, तिसऱ्याची एनर्जी E3 आणि असा आपण n पार्टिकल पण गेला n पार्टिकल एनर्जी En. या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला मिळणार काय बेरीज? सगळ्या बॉडीची एनर्जी. मग आता असं लक्षात घ्या, ह्या एनर्जी कसली आहे? ट्रान्सलेशनल. पण बॉडीची बघा, प्रत्येक पार्टिकलची मोशन ट्रान्सलेशनल आहे, प्रत्येक पार्टिकलला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. पण या पार्टिकल पासून जी बॉडी बनलेली आहे त्याची मोशन रोटेशनल आहे आणि म्हणून इथे मिळणारी एनर्जी आहे ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे, त्याला आपण E असं म्हणू. सो सम ऑफ दीज एनर्जीज, एनर्जी स्केलर क्वांटिटी तेव्हा सम म्हणतो आपण याला, सम ऑफ एनर्जीज ऑफ दीज n पार्टिकल्स इज इक्वल टू द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. याचा सगळ्या पार्टिकलची एनर्जीची बेरीज म्हणजे बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल आणि मग E इज इक्वल टू 1/2 पहिल्या पार्टिकलची एनर्जी 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस दुसऱ्या पार्टिकलसाठी 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश 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 आपण लास्ट पार्टिकलची लिहूया 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. याचाच अर्थ 1/2 कॉमन घेतला m1 r1 स्क्वेअर हा फॅक्टर आणि हा फॅक्टर सगळ्यांमध्ये वेगळा आहे. कॉमन असेल तो 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर, मग ओमेगा स्क्वेअर सगळ्यात शेवटी लिहितो आपण. सो 1/2 कॉमन घेतला, ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला, राहिला इथे m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर डॅश 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 लास्ट मध्ये असेल mn rn स्क्वेअर. इथं राहतो m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर आणि mn rn स्क्वेअर. 1/2 कॉमन घेतलाय, प्रत्येकामध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलाय. मग इथं ब्रॅकेटमध्ये बेरीज आलेली आहे. मग आता ब्रॅकेटमध्ये बेरीज आहे म्हणून त्याला समेशन म्हणतो. कशाची बेरीज आहे ही? तर गुणाकार आहेत. कशाचे गुणाकार आहेत? प्रत्येक पार्टिकलचे मास आणि त्यांची असणारी डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणून ही बेरीज लिहिताना मी अशी लिहितोय समेशन mi ri स्क्वेअर वेअर i इज इंटिजर आणि याची व्हॅल्यू कुठून असणार आहे? 1 पासून कुठपर्यंत असेल? वेअर i रन्स फ्रॉम 1 to n. सो E इज इक्वल टू 1/2 समेशन ब्रॅकेटमध्ये लिहितला आता हा ब्रॅकेट जो आहे बेरीज समेशन mi ri स्क्वेअर वेअर i रन्स फ्रॉम 1 to n इंटू ओमेगा स्क्वेअर. ही बेरीज आपण समेशन साइन मध्ये लिहिलेली आहे. यात आय हा 1 ठेवला तर पहिली टर्म मिळेल, 2 ठेवला तर दुसरी मिळेल, 3 ठेवला तिसरी मिळेल, सगळ्यांची बेरीज. अशा पद्धतीने ही टर्म रिप्लेस केलेली आहे. नाव 1/2 आता हा ब्रॅकेट बेरीज आहे तो सोडून देऊयात, थोडासा बाजूला ठेवूया. ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे त्याचा विचार करूया. हा जो ब्रॅकेट आहे याला आपण काय म्हणायचं? तर आपण मगाशी सांगितलं ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी लिहितात 1/2 mv स्क्वेअर. मासला सिमिलर टर्म काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लिनियर व्हेलॉसिटी टर्म असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणून रोटेशनल कायनेटिक एनर्जी लिहिताना 1/2 I ओमेगा स्क्वेअर असं लिहितोय. याचा अर्थ ह्या ब्रॅकेटला आपण रिप्लेस काय करतोय? कॅपिटल I. सो दिस ब्रॅकेट समेशन mi ri square where I runs from 1 to n, this is replaced by the term I which is called as the moment of inertia. तर ही टर्म आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता एक्सप्रेशन जे मिळालं आपल्याला, एक्सप्रेशन काय मिळालं त्याचा विचार करा. या ठिकाणी एक्सप्रेशन आपल्याला असं मिळालेलं आहे ते पहा, E इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. इथं आपल्याला या पद्धतीचे इक्वेशन आलेलं आहे. आता या इक्वेशन कडे जाण्यापूर्वी सुरुवात परत एकदा सांगतोय. आपण इक्वेशन काय केलं, कसं मिळवलं, थोडक्यात परत एकदा सांगतो. हे एक्सप्रेशन 3 मार्क्ससाठी डेरिव्हेशन म्हणून विचारलं जातं. हे डेरिव्हेशन 3 मार्क्ससाठी बोर्ड परीक्षेला विचारलं जातं. आता याच्यात न्यूमरिकल्स पण असतील, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील, बघूया. तर या ठिकाणी हा जो एक्सप्रेशनचा भाग आहे तो परत सांगतो मी. वी हॅव टू कन्सिडर अ रिजिड बॉडी rotating about an axis passing through point O with constant angular speed omega in anti-clockwise direction. Anti-clockwise direction body फिरते. Now
दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 m3 अप टू mn. बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत? n. त्यांची मासेस आपण इथे घेतली m1 m2 m3 अप टू mn, आणि ती मासेस ऍक्सिस पासून अनुक्रमे किती डिस्टन्सेस वरती आहेत? r1 r2 r3 अप टू rn. आणि these all particles are rotating with the same angular speed omega about the given axis. बॉडीचा अँग्युलर स्पीड जेवढा आहे तेवढाच प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर स्पीड असतं. असं मग सांगितलं, प्रत्येक पार्टिकल इच अँड एव्हरी पार्टिकल इज रिव्हॉल्विंग विथ द सेम अँग्युलर स्पीड ओमेगा ॲज दॅट ऑफ द बॉडी. मग इथंपर्यंत सांगितलेलं आहे. आता याच्यात आणखी एक महत्वाचं आहे, बॉडीची मोशन रोटेशनल आहे, पण ज्या पार्टिकलपासून बॉडी बनलेली आहे त्या प्रत्येक पार्टिकलची मोशन मात्र सर्क्युलर असणार आहे, कारण प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस भोवती फिरताना सर्कलवरती फिरणार, प्रत्येकाचं ठराविक डिस्टन्सवरती असणार आहे. याचा प्रत्येकाची मोशन सर्क्युलर असेल म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन असेल. म्हणजे ही रोटेशनल मोशन कशाची कॉम्बिनेशन आहे? थोडक्यात तर रोटेशनल मोशन हे ट्रान्सलेशनल मोशनचं कॉम्बिनेशन आहे. सगळ्या पार्टिकल्स पासून बॉडी बनते, सगळ्या पार्टिकलची मोशन ट्रान्सलेशनल आहे, तर बॉडीची मोशन ही रोटेशनल आहे. म्हणून आता आपल्याला विचार पुढासा करायचा आहे, जर पहिला पार्टिकल घेतला तर तो सर्कलवरती फिरणार आहे, त्या सर्कलची रेडियस r1 असेल. म्हणून particle of mass m1 is revolving along the circle of radius r1 with angular speed omega. आणि मग जर सर्कलवरती पार्टिकल फिरत असेल तर याची लिनियर व्हेलॉसिटी की जी कशी असते म्हणतो आपण टँजंट वरती काय असेल तर v1 r1 ओमेगा. v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. v बरोबर r ओमेगा फॉर्म्युला पण मिळवलेला आहे, माहिती आपल्याला. तर त्याच रिलेशनच्या आधारे पहिल्या पार्टिकलसाठी लिनियर स्पीड v1 बरोबर r1 ओमेगा. मग आता पहिल्या पार्टिकलचं मास माहिती आहे, पहिल्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी माहिती आहे. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल E1 बरोबर 1/2 m1 v1 स्क्वेअर. मग E1 इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर. v1 स्क्वेअर म्हणजे v1 ची किंमत ठेवतोय आपण r1 ओमेगा स्क्वेअर. आता स्क्वेअर सोडून घेतला, E1 इज इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. So this is the expression for kinetic energy of the first particle of mass m1 revolving along the circle of radius r1 with angular speed omega. In the similar way, we have to consider the second particle of mass m2 revolving along the circle of radius r2 with angular speed omega. Therefore, for the second particle, linear speed is given by v2 is equal to r2 omega. Hence, kinetic energy of the second particle is given by E2 is equal to 1/2 m2 v2 square. So, E2 is equal to 1/2 m2 v2 ची व्हॅल्यू r2 ओमेगा आहे, त्याचा स्क्वेअर आहे. आणि मग सोडवला E2 is equal to 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इन द सिमिलर वे तिसऱ्या पार्टिकलसाठी, चौथ्यासाठी, पाचव्यासाठी लिहू शकता. आपण डायरेक्ट nth पार्टिकलसाठी, लास्ट पार्टिकलसाठी घेतोय. इन द सिमिलर वे एनर्जी ऑफ nth पार्टिकल is given by En is equal to 1/2 mn rn square omega square. या पद्धतीनं आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अगदी nth पार्टिकल पर्यंत सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी काढू शकता. आणि मग पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा, चौथा, nth पार्टिकल सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज केली, कारण एनर्जी स्केलर क्वांटिटी ह्या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला मिळणार ही बेरीज एनर्जी देणार आहे, कायनेटिक एनर्जीच मिळणार. पण ही कायनेटिक एनर्जी कोणाची मिळणार आहे तर पूर्ण बॉडीची, कारण सगळ्या पार्टिकल पासून बॉडी बनलेली आहे. मात्र बॉडीची मोशन रोटेशनल आहे, म्हणून या बेरजेला आपण इथं रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतोय. याचा रोटेशनल कायनेटिक एनर्जी E बरोबर सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी दॅट इज E1 प्लस E2 अप टू En. आणि मग या सगळ्यांची व्हॅल्यू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर या पद्धतीने सगळ्याची व्हॅल्यू ठेवल्या. या प्रत्येकामधून 1/2 कॉमन घेतला, प्रत्येकामधून ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला, तर या प्रत्येक टर्म मध्ये राहणारे टर्म, ब्रॅकेटमध्ये राहणारे टर्म्स आहेत m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर आणि लास्ट मध्ये राहील mn rn स्क्वेअर. आणि सगळ्यांची बेरीज असेल. दिस समेशन कॅन बी रिप्लेस बाय द समेशन साइन. ही बेरीज आहे ती समेशन साइन मध्ये लिहितोय 1/2. समेशन कशाची बेरीज आहे तर सगळे गुणाकारांची. कशाचे गुणाकार आहेत? मास आणि डिस्टन्स स्क्वेअरचा आहे. सो मास आणि डिस्टन्स स्क्वेअरचा गुणाकार. पण हे किती बेरीज आहेत तर 1 2 3 असे किती, 1 2 3 असे किती पार्टिकल n हे इंटिजर्स आहेत. आणि म्हणून mi स्क्वेअर लिहिला तर I रन्स फ्रॉम 1 to n into ओमेगा स्क्वेअर. अँड नाव धिस समेशन इज रिप्लेस्ड बाय कॅपिटल I. याला आपण आता कॅपिटल I असं म्हणतोय. पण फॉर्म्युला झाला E इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला पुढे जाऊन थोडासा आपण असा बदल करणार आहात. E इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर वेअर I इक्वल टू दिस. आता हा फॉर्म्युला आपल्याला पुढे लागेल समेशन mi ri स्क्वेअर वेअर I रन्स फ्रॉम 1 to n. याच्यावरती न्यूमरिकल्स पण असतील. डेफिनेशन साठी हा फॉर्म्युला वापरतोय. नाउ E इज इक्वल टू 1/2 I
ओमेगा स्क्वेअर लिहिताना ओमेगा इंटू ओमेगा लिहिला. आपल्याला पाठीमाग कम्पॅरिझन केलेलं आहे आपण यापूर्वी. मग अशी सगळ्या क्वांटिटी टर्म्स सांगितल्या, टर्म क्वांटिटी सांगितल्या. याच्यात लिनियर मोमेंटम पी बरोबर जर एमव्ही असेल तर अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा असतो. याचा अर्थ आय आणि ओमेगा यांच्या गुणाकाराला अँग्युलर मोमेंटम म्हणतात. मग आय आणि ओमेगा हा एल असेल तर मग 1/2 एल ओमेगा हा दुसरा फॉर्म्युला मिळतो. त्याच्यानंतर याच फॉर्म्युल्यामध्ये इथं या न्यूमरेटरमध्ये आयनं मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं तर आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आय असं राहतं. आणि मग 1/2 आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आय, मग 1/2 आय ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आय म्हणजेच 1/2 एल स्क्वेअर अपॉन आय. या पद्धतीने आपल्याला मिळेल. सो ई इज इक्वल 1/2 आय एल स्क्वेअर अपॉन आय तिसरा फॉर्म्युला असेल. आणि त्याच्या पुढचा एक फॉर्म्युला सांगतोय आपण 1/2 आय इंटू ब्रॅकेट 2πn ब्रॅकेट स्क्वेअर ओमेगाच्या व्हॅल्यू, ओमेगाची जी व्हॅल्यू त्याच्या ऐवजी आपण 2πn ठेवतोय. एन म्हणजे असेल फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द बॉडी. आणि म्हणून फॉर्म्युला पुढचा राहतो 1/2 आय इंटू 4π स्क्वेअर एन स्क्वेअर, 4π स्क्वेअर एन स्क्वेअर. यातला 2 कॅन्सल होतो आणि म्हणून 2π स्क्वेअर आय एन स्क्वेअर असा आणखी एक फॉर्म्युला राहतो. आणि मग ई बरोबर 1/2 ई इज इक्वल टू पाय स्क्वेअर आय एन स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आपल्याला इथे मिळतोय. हा फॉर्म्युला नंबर 4 असते. अजूनही पुढे जाऊन फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. आज वरचा फॉर्म्युला आहे त्याचा वापर असा केला जाईल. ई इज इक्वल टू 1/2 एल स्क्वेअर अपॉन आय. पण या टॉपिकमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियासाठी आणखी एक फॉर्म्युला आपण पुढे जाऊन मांडणार आहोत. तो काय असेल तर तो आहे आय इज इक्वल टू एम इंटू के स्क्वेअर. आता का लिहिणार पुढे चर्चा करूया. तो फॉर्म्युला म्हणून मांडतो आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. मग इथं आपल्याला आणखी एक फॉर्म्युला मिळेल. सो 1/2 1/2 म्हणतो मी 1/2. मग हा एल आणि के या दोघांचा स्क्वेअर आहे तो कॉमन केला. सो 1/2 इंटू एल अपॉन के ब्रॅकेट स्क्वेअर असाही आपल्याला फॉर्म्युला लिहिता येतो. तर हे एनर्जीसाठी वेगवेगळे फॉर्म्युले असतील. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 4-5 फॉर्म एनर्जीचे आहेत. तर हे एनर्जीचे फॉर्म आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण कुठल्याही फॉर्मवरती एक्झाम्पल असू शकतं. परीक्षेसाठी आता कुठलाही फॉर्म विचारला जाऊ शकतो. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज गिवन बाय 1/2 एल ओमेगा 1/2 एल स्क्वेअर अपॉन आय 1/2 आय ओमेगा स्क्वेअर, किंवा शो दॅट असंही म्हटलं जातं हा जो फॉर्म्युला याच्यामध्ये हा 2π स्क्वेअर आय कॉन्स्टंट राहतो म्हणून इज प्रपोर्शनल एन स्क्वेअर असं देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. शो दॅट एनर्जी इज प्रपोर्शनल स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. इथंपर्यंत आपण एनर्जीचा फक्त फॉर्म्युला सांगितलेला आहे. आणि मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे त्या कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलेमध्ये आपण आय बरोबर समेशन MI/R स्क्वेअर वेअर आय रन्स फ्रॉम 1 to n ही एक टर्म इथे सांगितली. मग ही टर्म म्हणजे काय आहे तर दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं ट्रान्सलेशन मोशन मध्ये मास तसं रोटेशनल मोशन मध्ये याला मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. मोमेंट ऑफ इनर्शिया MI, इन शॉर्ट MI असं म्हणतात. मग याची डेफिनेशन काय असेल पाहता. याच्या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन तयार करतोय. MI ऑफ रिजिड बॉडी, MI of rigid body about the given axis of rotation, about the given axis of rotation is defined as. बघा आपण हा जो फॅक्टर एवढ्यासाठी काय काय लिहिलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज सम ऑफ कशाची बेरीज आहे तर गुणाकारांची. सम ऑफ प्रोडक्ट्स अनेक प्रोडक्ट्स असणार आहेत. M1R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर अनेक प्रोडक्ट्स आहेत. सम ऑफ प्रोडक्ट्स कशाचे प्रोडक्ट्स आहेत प्रोडक्ट्स ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलचं मास त्या प्रोडक्ट मध्ये येणार आहे. अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ R स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. या पद्धतीने आपल्याला त्याची डेफिनेशन सांगितली जाऊ शकते. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याला इनर्शियन रोटेशनल मोशन किंवा रोटेशनल इनर्शिया असंही म्हटलं जातं. जसा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये नुसता इनर्शिया लिहितात तसं इथं रोटेशनल इनर्शिया त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलंय.
या पद्धतीची टर्म आहे, त्याची डेफिनेशन आहे. आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज सम ऑफ products of mass of each particle and square of its perpendicular distance plus square of its distance from the axis of rotation. या पद्धतीने आपण डेफिनेशन मांडलेली आहे. आता या डेफिनेशन वरून आय बरोबर जर समेशन मास आणि डिस्टन्स स्क्वेअरचा गुणाकार आहे, मास आणि डिस्टन्स स्क्वेअर यांचा गुणाकार आहे, असं जर असेल तर मास मोजतात किलोग्रॅम मध्ये, डिस्टन्स मोजतात मीटर, त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर मध्ये. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शियासाठी SI युनिट राहतं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, आणि मग त्याचं CGS युनिट राहील ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने त्याची SI आणि CGS युनिट्स असतील. हे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी युनिट्स. आणि मग डायमेन्शन पण आपल्याला लिहिता येतं. लेंथचा स्क्वेअर आहे 2 इन लेंथ, मासचं फक्त सिंगल पॉवर आहे 1, टाइमची टर्म याच्यात नाहीच आहे, याचा 2 इन लेंथ 1 इन मास 0 इन टाइम, हे त्याची डायमेन्शन्स देखील आपण सांगू शकता. आता पुढे जाऊन आपण ह्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये काय काय पुढे टर्म्स असणार त्याची चर्चा करणार आहोत. आता आपण फक्त डेफिनेशन, युनिट, डायमेन्शन याच्याबद्दल चर्चा केली आणि कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे, थांबतो. थँक्यू.